स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याकडे बक्षीस वितरण समारंभाकडे येतोय. 2 दिवस पार पडलेल्या स्पर्धेसाठी जे सर्व उपस्थित संघ होते यांचे पुन्हा एकदा सर्वांचे वीर सावरकर संघातर्फे आभार मानतो आणि या अंतिम सोहळ्याकडे आपण वळूया अशी सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम हे ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिलं या जागेचे मालक श्री सावंत यांचा सत्कार आपल्या मंडळातर्फे माधव काका करतील अशी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ आणि एक स्मृतिचिन्ह असं देऊन आपण त्याचा सत्कार करूया. धन्यवाद सावंत साहेब. दरवर्षी प्रेमाने तुम्ही आम्हाला हे उपलब्ध करून देता म्हणून एवढी मोठी स्पर्धा इथे आयोजित करणं शक्य होतं. असंच प्रेम राहू दे आमच्यावर. यानंतर या समारंभासाठी आणि अंतिम सामन्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले श्री ऋषिकेश पटवर्धन यांचाही आपण सत्कार करतोय. माधवकांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार करावा. ही स्पर्धा ज्यांच्या भरघोस मदतीमुळे पूर्ण पार पडू शकली असे देणगीदार ज्यांनी आम्हाला भरभरून सहाय्य केलं यांचा नामोल्लेख न करणं हे कृतज्ञपणाचं ठरेल. असेही आमचे देणगीदार संजय काका चितळे म्हणजे चितळे बंधू पुणे, अण्णा काका करमरकर, अद्वैत कुलकर्णी, आशिष लिमये, आनंद भट, ओंकार शेटपरांजपे, पराग अभ्यंकर, सचिन वहाळकर, भिडे उद्योग म्हणजे योजक भिडे, जयंत शेठ देसाई पावस, विजय शेठ देसाई पावस, अरुण काका देशमुख, सामंत साहेब आता कालच्याच झालेल्या निकालामध्ये जे भरघोस मताधिक्याने निवडून आले त्यांचंही या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान लाभलंय. मला वाटतं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद देऊया. श्री योगेश साठे यांनी यूट्यूब लाईव्हसाठी भरघोस मदत केले. शिवाय वैभव देवधर, नाना गोडबोले, डीजे बापट, निखिल देसाई, त्रिगुण पटवर्धन आणि अनिकेत हर्षे या सर्वांचेही वीर सावरकर संघ खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. कुठल्याही सामन्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि कुठल्याही स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाचा रोल ज्यांचा असतो असे या सामन्यासाठी उपलब्ध असलेले तिन्ही अंपायर्स श्री गौरव भागवत, मेघेश मोणकर आणि शिवम नार्वेकर यांनाही मी माधव काकांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जरा सत्कार करूया. तिन्ही अंपायर्सना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. अतिशय सुंदर कामगिरी. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण मदत केली असे क्रिक हिरोज अक्षय पाटील यांनाही विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकार करावा. शिवाय कॉमेंट्रेटर श्री राजेश श्री सावंत अति उत्कृष्ट पद्धतीने कॉमेंट्री करून या स्पर्धेचा आनंद द्विगुणित ज्यांनी केला असे राजेशजी सावंत साहेब. क्रिक हिरोज अक्षय पाटील, कॉमेंट्रेटर राजेशजी सावंत, ऋषिकेश, क्रिक हिरोज अक्षय पाटील. मी काळे काकांना विनंती करतो की त्यांनी अक्षय पाटील यांचा सत्कार करावा. यानंतर साऊंड सिस्टीम वाले श्री मोहिते, साऊंड सिस्टीम मोहिते, यूट्यूबर्स
सोनम चव्हाण, श्री लिंगायत, सागर लिंगायत, जरा पटकन. यानंतर या स्पर्धेनिमित्त असणारे भोजन व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्याबद्दल श्री हेमंत काका फडके आणि त्यांचे बंधू माधव विधू काका फडके, विद्याधर फडके, पुष्पगुच्छ, श्री लिंगायत स्वीकारतायत सत्कार. आहेत ना का विद्याधर काका फडके. अप्रतिम सेवा. मी सुधीर काकांना विनंती करतो की या पीच साठी क्युरेटर्स म्हणून त्यांनी काम केलं जे सुंदर, यांचाही सत्कार करा. पीच क्युरेटर सुंदर, उत्कृष्ट पीच आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल. श्री सुंदर दिवाकर, प्लीज पीच क्युरेटर. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण फायनल जो सामना झाला याच्या काही बक्षिसांकडे येऊया. या फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण देतो श्री ऋतुराज यांना, पुणे टीमचे. यांना मी ऋषिकेश पटवर्धन यांना विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच यांना मोमेंटम, हँड स्लीव्ज आणि ट्रॉफी श्री ऋतुराज विरकर. यानंतर या संपूर्ण मालिकेतले जे काही बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या 3 बक्षिसांकडे आपण येतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी म्हणून बेस्ट बॅट्समन गिरीधर माइंडकर, 128 रन्स 6 मॅच मध्ये, हायएस्ट स्कोर 40 नॉट आउट. यांनाही ट्रॉफी आणि स्लीव. बेस्ट बॉलर आहे विजय, 6 मॅचेस 5 विकेट्स. विजय विजय हां. यानंतर बेस्ट फिल्डर सुदीप धरणगावकर, मंगेश केळकर यांच्या हस्ते देऊया हे बक्षीस. 4 कॅचेस पकडलेत.
यानंतर मॅन ऑफ द सिरीज या बक्षिसासाठी बॅट आणि चषक असं आहे. मॅन ऑफ द सिरीज ऋतुराज. मी विनंती करतो माधव काकांना. यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेली टीम आहे पूर्णानंद सिंधुदुर्ग. यांना रोख रक्कम 10,000 आणि चषक. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे पूर्णानंद सिंधुदुर्ग यांना चषक आणि रोख रक्कम प्रदान करावी. मला वाटतं टाळ्यांचा जोर जरा कमी पडतोय. वीर सावरकर संघ गणेशगोळे आयोजित या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे YV स्पोर्ट्स देवगड. रोख रक्कम 20,000 आणि चषक. सर्व मान्यवरांना विनंती करतो की हा चषक प्रदान करावा. YV स्पोर्ट्स देवगड. फायनली बट नॉट द लिस्ट, वीर सावरकर गणेशगुळे संघ आयोजित या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आहे लोकमान्य पुणे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी चषक आणि रोख रक्कम 30,000 हे बक्षीस प्रदान करावं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजूया. लोकमान्य पुणे. सर्वांचे धन्यवाद. या अंतिम सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान दिलंय त्यांचा वीर सावरकर संघ ऋणी आहे. जे सर्व संघ इथे उपस्थित राहिले त्यांचेही सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
हा कार्यक्रम संपला असं जाहीर करू. धन्यवाद.